रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक, अंतिम विजेत्या संघाला उपविजेत्याला 15,000चं पारितोषिक. आणि या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य लाभतंय ते सन्माननीय आनंद परब यांचं, कारण ज्यांच्या माध्यमातून हे आकर्षक करंडक देणगी दखल मिळालेली आहेत. स्वर्गीय सौ शोभानंद परब व स्वर्गीय अनंत विष्णू परब यांच्या स्मरणार्थ हे सर्व करंडक दिले जातील. त्याचबरोबर बरेचसे बक्षीसदाते, बरेचसे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेसाठी. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलात तर संजयजी नाईक सरांनी 2,000 रुपयांची सहकार्य, 2,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी दिलेली. त्यानंतर मात्र अबू गावडे साहेबांचं खूप चांगलं सहकार्य, त्याचबरोबर पेंडूर सोसायटीचे चेअरमन रमेशजी गावडे साहेबांनी सुद्धा आपलं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय. वैभवजी पेंडुरकर, कृष्णा दळवी, त्याचबरोबर अविनाश पेडणेकर, उमेशजी पेडणेकर, जितेंद्र पेडणेकर, प्रीतम साळगावकर, सागर पेडणेकर, सुहास साळगावकर, धनेश साळगावकर, जयेश पेडणेकर, शुभम पेडणेकर, दीपक पेडणेकर, संतोषजी साळुंके, विनायक साळुंके, शशांक पेडणेकर आणि बरेचसे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेसाठी. परंतु ही नवीन मॅच आपण सुरू करतोय. सर्व बक्षीसदात्यांचा विशेष आभार तर आपण व्यक्त करणारच आहोत, परंतु या नवीन मॅचकडे आपल्याला आता लक्ष टाकण्याची गरज आहे. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बाजारपेठ कट्टा संघ आपल्याला विनंती, आपल्या प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. अनिकेत साळुंके वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने मात्र खूप चांगला कव्हर ड्राईव्ह सादर केलाय. एकेरी धाव मिळवली जाते फलंदाजाकडून. वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलं जात आहे. फलंदाजीसाठी मात्र बाजारपेठ कट्टा संघाकडून तुषार आणि सौरव अशी 2 फलंदाजांची सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा घेऊन ब्राह्मणदेव भटवाडी संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्यासाठी अनिकेत साळुंके, जो मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. बाजारपेठ स्ट्राइक एंडवर यावेळेला सौरभ आहे, कट करण्याचा प्रयत्न करतोय. 1 बाउन्स विकेट कीपर बाबू कासले यांच्या हातामध्ये जात असताना खूप चांगला थ्रो केला. गॅदर करता येत नाही अनिकेतला. चेंडू मात्र निर्धाव आहे. एक खूप चांगलं क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी या स्पर्धेने तयार केलंय. सुसज्ज असं मैदान आहे. निसर्गाच्या सानिध्यात ही स्पर्धा सुरू आहे. खूप चांगला हवेचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. हवेच्या ओघानं मात्र बरेचसे चौकार षटकार सकाळच्या सत्रापासून ठोकले गेलेले आपण पाहिले. मगाशी आपण तुषारची एक खूप चांगली बॅटिंग पाहिली आहे. वैयक्तिक 18 धावांची खेळी, त्याबरोबर अगोदर अविनाशने चौकार षटकारांची लयलूट केलेली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांसाठी सुद्धा खूप चांगली खेळपट्टी राहिलेली आहे. मगाशी आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावांची ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती मागील 2 मॅच मध्ये जर आपण लक्ष टाकलं तर. अनिकेत यावेळेला तुषारसाठी घेऊन आलाय. नवीन चेंडू, यष्टीरक्षक बाबू कासले त्या ठिकाणी मात्र मिसफिल्ड करतायत. बाबू कासले यांच्या माध्यमातून हे मिसफिल्ड झाल्यानंतर फलंदाज त्याचा फायदा उचलतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि एकूण 3 धावा, कारण यावेळेला व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी आणि व्हाईट बॉल सोबत 22च्या स्वरूपात 2 धावा धावून पूर्ण केल्या फलंदाजांनी. यावेळेला कमी गतीने हाताळलेला बॉल, ज्याला मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा मिस टाइम फटका. अगदी खेळपट्टीच्या बाजूलाच चेंडू जाऊन थांबतोय. तोपर्यंत 1 धाव तुषार आणि सौरभच्या जोडीकडून पुन्हा एकदा घेतली जाते. एकेरी दुहेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न आहे. 6 धावा आतापर्यंत बाजारपेठ कट्टा संघाच्या खात्यामध्ये. आमच्यासोबत समालोचन कक्षातून जुडले जात आहेत मॅन फ्रॉम कसाल समीरजी राणे सर, त्याचबरोबर चौक्याचा एक गोड आवाज आपल्यासोबत आहेत. हिंदीमधून समालोचन आपण ऐकलात सुशीलजी मोरिया यांचं. यावेळेला भिरकावून देतोय चेंडूला फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर पुन्हा एकदा चेंडू मागे धावतोय. कॅच सुटली आहे. कॅच नंतर मात्र धावा घेण्याचा प्रयत्न. 1 नव्हे 2 नव्हे तर एकूण 3 धावा यावेळेला फलंदाजांनी धावून पूर्ण केले आहेत. गोलंदाज थोडासा नाराज आहे फिल्डिंगवर, कारण मगासपासून आपण जर पाहिलं तर 2 वेळा मिसफिल्ड झालं. एकदा विकेट कीपर बाबू कासले यांच्याकडून चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 3 धावा यावेळेला घेतल्या जात आहेत. धावफलक 9 धावांवरती जाऊन पोहोचतंय. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला गेला अनिकेत साळुंखेकडून. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक या व्हाईट बॉल सोबत जाऊन दुहेरी अंकामध्ये पोहोचेल.
पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय तो 10 धावांचा ओव्हर द विकेट. तुषारसाठी या वेळेला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट होते. फुटवर्क खूप चांगलं पाहायला मिळालं. चेंडूसाठी बॅट सुद्धा आडव्या बॅटनं भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटच्या खालून ट्रॅव्हल करतोय, जाऊन सरळ यष्ट्यांवर आदळतोय. विकेटचं होतंय पतन, त्रिफळाचीत होतोय यावेळेला तुषार. पहिला झटका लागतोय बाजारपेठ कट्टा संघाला. धावन 9 धाव झाले धावफलकावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. तेच बोलतोय वाईड आला तेव्हा 10 झाले. मी बोललो पण की वाईड बरोबर 10 झाले. 10 धावा झालेत. चुकीची दुरुस्ती. 10 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहली ओवर की समाप्ति हो चुकी है. 1 विकेट गंवाते हुए 10 रन बनाए बाजारपेठ कट्टा की टीम ने. तुषार और सौरभ की जोड़ी आई थी बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर. तुषार आउट होकर वापस लौटे. अब नए बल्लेबाज सिद्धार्थ आएंगे बल्लेबाजी के लिए. बल्लेबाज नंबर 3, जहां पर स्ट्राइक एंड पर होंगे सौरभ. नए ओवर को लेकर गेंदबाजी के लिए चिन्मय साळुंखे वैयक्तिक पहला और टीम के लिए दूसरा ओवर लेकर अप टू द मार्क, बॉलिंग मार्क पर तैयार होते हुए. स्ट्राइक एंड पर सौरभ, नॉन स्ट्राइक एंड पर सिद्धार्थ और बॉलिंग मार्क पर चिन्मय साळुंखे. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए इस बार पटकी हुई गेंद थी. थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी प्राप्त हुआ था. बल्लेबाज हुक करना चाहते थे. बल्ले और गेंद में कोई संपर्क नहीं. गेंद जाके रुकी सीधे विकेट कीपर की दस्तानों में. बिंदी गेंद के साथ इस ओवर की होती हुई शुरुआत. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी चिन्मय साळुंखे द्वारा. पहली गेंद पर कोई रन नहीं. दूसरी गेंद पर एक फुलर लेन की बॉल. इस बार कवर की दिशा में खेलना चाहते थे. लॉफ्टेड किया था और लॉफ्ट करते हुए 2 रन यहां पर बल्लेबाज ने दौड़कर पूरे किए. चेंडू अडवतात या ठिकाणी थोडंसं फंबल झाले फिल्डर. ओवर द विकेट से गेंदबाजी. इस बार 2 रन लिए गए दूसरी बॉल पर. फिर एक बार पटकी हुई गेंद. इस बार हुक कर दिया. पीछे खिलाड़ी मौजूद अनिकेत साळुंखे गेंद पर दौड़ते हुए दूसरा रन लेने की कोशिश. अच्छा थ्रो वहां पर आता हुआ, गैदर नहीं कर पाए और एक गलती, और इस गलती का भुगतान करना पड़ेगा. 2 रन फिर एक बार जुड़ते हुए स्कोर कार्ड पर. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दोनों बल्लेबाजों के बीच एक अच्छा तालमेल नजर आता हुआ. पहले रन के लिए दौड़ते हुए दूसरी रन की मांग करते हैं और दूसरा रन भी आसानी से इस बार पूरा होता हुआ नजर आया. थ्रो बहुत ही अच्छा था, गैदर नहीं कर पाए विकेट कीपर. इस बार लोअर फुल टॉस थी, सीधे हाथों से खेला. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, दूर से दौड़कर आएंगे. तब तक दूसरा रन भी यहां पर आसानी से पूरा होगा. अतुल पेडनेकर वहां पर फील्डर के तौर पर मौजूद. बाईने हाथ से थ्रो करते हुए दूसरा रन यहां पर आसानी से आता हुआ. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रनों पर. 3 गेंदों पर 3 दुक्के आए हैं अभी तक. 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है. पहली गेंद बिंदी आई थी. अब 2 गेंदों का खेल शेष. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओवर. आखिरी 2 गेंदें बची है इस ओवर की. ओवर नंबर 2 की यहां पर शुरुआत की थी डॉट बॉल के साथ. इस बार बदन को चूमती हुई गेंद. एक सिंगल रन लेने की कोशिश. थ्रो मात्र यहां पर खराब है. बैकअप के लिए पीछे फिर एक बार अतुल पेडनेकर, जहां पर 1 रन भी नहीं मिलना वाले था, जहां पर मिले 2 रन. और इसी 2 रन के साथ फिर एक बार एक दुक्का स्कोर कार्ड पर जुड़ने के बाद टीम का स्कोर 18 रनों पर जाकर पहुंचता हुआ. 18 धावा धावफलकावरती आलेत. ब्राह्मणदेव भटवाडीचा संघ फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका या ठिकाणी करतोय आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही.
यावेळेला ब्लॉकहोल चेंडू ड्राईव्ह करताय, चेंडूला लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने जातोय चेंडू, जमिनीलगतचा फटका आहे, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर सहज पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा सुद्धा सहजरित्या हा केलेला प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 5 चेंडूंवरती 2 दुहेरी धावांचे फटके मात्र या ठिकाणी आले. एकूण 10 धावा 5 चेंडूंवरती खर्च केल्या चिन्मय साळुंखेने. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती ती 10 धावा. या ओव्हरमध्ये सुद्धा चिन्मय साळुंखे 10 धावा खर्च करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली होती. या ओव्हरमध्ये कोणती विकेट नाही. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावांवरती. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आता मात्र तिसरी ओव्हर कोणाला सोपवली जाणार यासाठी हा थोडासा विचार विनिमय ब्राह्मणदेव भटवाडी संघाकडून केला जातोय. दोन्ही सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक ओव्हरमध्ये 10-10 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मात्र अनिकेत साळुंखेच्या खात्यामध्ये आहे. दुसरी ओव्हर हाताळली ती चिन्मय साळुंखेने. तो सुद्धा 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. बाजारपेठ कट्टा या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना गोलंदाजीसाठी मात्र धनेश साळगावकर याला आपण बॉलिंग मार्कवर बघतोय. ओव्हर नंबर 3 साठी येतोय. ओव्हरसाठी त्याची निवड झाली आहे. तिसरं षटक हाताळण्याची संधी मिळते ती धनेश साळगावकरला. स्ट्राईक एंडवर आहे सौरभ, स्ट्राईक एंडवर सिद्धार्थ, नॉन स्ट्राईक एंडवर सौरभ आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू होईल. 2 ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. 1 विकेट गमावली आहे ती बाजारपेठ कट्टा संघाने. अगदी आखूट टाप्याचा बॉल, त्याला मात्र भिरकावून देत आहेत वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला थ्रो येतोय. तोपर्यंत आणखीन 2 धावा पहिल्या चेंडूवरती या वेळेला धावून पूर्ण करतायत फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धार्थ आणि त्याच्या जोडीला सौरभ मगासपासून आपण पाहतोय 2-2 धावांचे यशस्वी प्रयत्न करून दाखवले दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाज मात्र थोडेसे असफल ठरले आहेत. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी धनेश साळगावकर गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला हवेत भिरकावून दिलाय चेंडूला कव्हर क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर नाहीये. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार सिद्धार्थच्या बॅटमधून येतोय. अँगल चेंज करण्याचा प्रयत्न धनेश साळगावकर राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. आणखीन एक आखूट टाप्याचा चेंडू, त्याला केले हुक. अनिकेत साळुंखे फिल्डरच्या स्वरूपात 1 धाव मिळवली जाते सौरभ आणि सिद्धार्थच्या जोडीकडून. या अगोदर चौकार ठोकला कव्हर क्षेत्राच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. एकेरी धाबेवर समाधानी राहतील दोन्ही फलंदाज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. चेंडू झाले 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या धनेश साळगावकरने. एक दुहेरी धावेचा फटका जो मात्र वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेला होता. त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार ठोकला गेला तो सिद्धार्थच्या बॅटमधून. आणि आता सिद्धार्थ मात्र 1 धाव मिळवत स्ट्राईक रोटेट करतोय आणि स्ट्राईक एंडवर येतोय तो सौरभ. यावेळेला अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त होते आणि बॅटची कडा घेतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. झेलबाद होईल यावेळेला सौरभ. जैसे ये विकेट गिरेगा जाएंगे डीजे मास्टर के बाद. संघाला लागलेला दुसरा झटका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. अक्षय, सौरभच्या जागेवरती अक्षय येतोय मैदानाच्या आतमध्ये. धनेश साळगावकर 1 विकेट पटकावतो. या ओव्हरमध्ये अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त झाली होती. यावेळेला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र विसावतोय यष्टीरक्षकाकडे जाऊन.
चेंडू झालेत या ओव्हरमधले 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर मात्र ही ओव्हर पूर्ण होईल. धनेश साळगावकरची चांगली ओव्हर हाताळली आहे. 7 धावा खर्च केलेत आतापर्यंत. यावेळेला मात्र बॅकवर्ड पॉइंटकडे येतोय बॉल. फिल्डर चेंडूला अडवण्यासाठी धावतायत. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती येतील 2 धावा. शेवटच्या बॉलवर आलेल्या 2 धावांसोबत धावफलक जाऊन पोहोचतंय ते 29 धावांवरती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली ओव्हर हाताळली आहेत आतापर्यंत. आपण जर पाहिलात तर अनिकेतने 10 धावा खर्च केल्या, चिन्मयने 10 धावा खर्च केल्या, परंतु धनेश जो एक पार्ट टाइम बॉलर होता ब्राह्मणदेव भटवाडी संघाचा, त्याने मात्र एक चांगली ओव्हर हाताळली. 9 धावा खर्च करत 1 विकेट तो पटकावतोय. 4थ्या ओव्हरच्या खेळाला सुरुवात होईल. नवीन ओव्हरची या ठिकाणी आपण सुरुवात करणार. बघूया गोलंदाजी मार्कवर कोणाला ही ओव्हर सोपवली जाते. चांगलं वातावरण या स्पर्धेसाठी गेले 2 दिवस जर आपण पाहिलं तर थोडंसं पावसाळी वातावरण होतं. त्यानंतर मात्र वातावरण थोडंसं खुललं जात आहे. आदित्य येतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूला पाठवतोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डर मात्र थोडेसे फंबल झाले आहेत. बॅकअप साठी मात्र धावलाय लॉंग ऑनचा खेळाडू. चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तद्वर मात्र हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या वेळेला धावून पूर्ण केल्या गेलेत. थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ब्राह्मणदेव भटवाडी संघाकडून. बाजारपेठ कट्टा या संघाच्या विरोधामध्ये स्पर्धेतली साखळी पद्धतीतली ही शेवटची मॅच आहे. यानंतर क्वार्टर फायनल नंबर 2 आणि त्यानंतर मात्र सेमी फायनल नंबर 1 आपण खेळवणार आहे. अक्षय येतोय. बाबू कससे यांच्याकडून मात्र पुन्हा एकदा चुकी होते. फिल्डर पाठीमागे चेंडूला अडवतायत. पुन्हा एकदा गॅदर केला जातोय बॉल. तोपर्यंत आणखीन 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी धावून पूर्ण केल्या गेलेत. 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 2 विकेट्स गमावलेत तुषार आणि सौरभच्या स्वरूपात. पुन्हा एकदा हवेमध्ये फटका खेळलाय. यावेळेला स्वतः गोलंदाज आदित्य चेंडू खाली. कॅच मात्र या ठिकाणी सुटते. जीवनदान मिळतंय फलंदाजाला आणि त्या जीवनदानासोबत मिळत आहेत 2 धावा. 4थ्या ओव्हरचा हा खेळ या ठिकाणी आपण बघतोय, ज्या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न केला जातोय. धावफलक आहे 36 धावांवरती. पुन्हा एकदा बॅकच्या रडारमध्ये मिळालाय. समोरच्या दिशेने खेळलाय चिन्मय साळुंके फिल्डर स्वरूपात. एक धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यावेळेला सिद्धार्थ रनआउट होतोय. तिसरा झटका लागेल बाजारपेठ कट्टा संघाला. तर थोडासा लेझी राहिला होता. फुल टॉस बॉल मिळालाय. यावेळेला दिशा दाखवतोय ऑन साइडच्या दिशेने. डीप मिड विकेट मध्ये जातोय बॉल. फिल्डर उपस्थित. खूप चांगलं फील्ड करतायत चेंडूला. थ्रोही तितकाच चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू कासले यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मगासपासून खूप चुका केल्यात बाबू कासलेने. पवन आणि बाबू कासलेमध्ये या ठिकाणी थोडीशी चुरस पाहायला मिळते. थर्टी 39 रन्स, 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवर अक्षय. 39 धावांचं हे धावफलक आतापर्यंत बाजारपेठ कट्टा संघाचं. 3 विकेट्स गमावलेत. पहिली धाव तर वेगानं पूर्ण करतायत कारण अगोदरच पवन धावण्यासाठी तयार होता आणि या वेळेला हा बॉल रिव्हर्स फटक्यासोबत जाईल अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
असा कुणाल नावाचा गोलंदाज. बघूया किती अनुभव आपलं गोलंदाजीत दाखवतो. तो दुसरं चेंडू घेऊन पंचांच्या बाजूने आणि पाय टिकून खेळलेला चेंडू आणि बाद झालो खेळाडू. चांगलं झेल टिपलेलं असं पहिलं झटको बसलेलो असा संघात. गाली नागोबा डुलायला लागला. बघूया किती नागोबा डुलतात त्या मैदानावर. तर नवीन खेळाडू मैदानावरती फलंदाजाचं नाव असा अनिकेत साळुंके दिसता आणि त्याच्या ठेव चेंडू उत्कृष्टपणे मारलं. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्रात धावताना आणि चेंडू चांगला क्षेत्ररक्षण. दोन खेळाडू चेंडूच्या मागसून धाव होते आणि तितकीच चांगली रनिंग करून या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या असतात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आलेल्या 3 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली असं ती 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला षटक मैदानावरती चालू असा आणि पहिलं खेळाडू बाद झाल्याच्या नंतर मैदानावरती दुसरी जोडी चिन्मय आणि अनिकेत. चिन्मयसाठी चेंडू कुणालचो पुन्हा एकदा फिरवून खेळूया. चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानं आणि धावान 2 धावा घेतलेल्या असत. 2 धावे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली असत ती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सामना चाललो असा प्रेक्षकांच्या माहितीसाठी बाजारपेठ कट्टा विरुद्ध ब्राह्मणदेव भटवाडी असो मैदानावर तो सामनो. 4 षटकांचा सामनो. 44 धावांचा लक्ष ठेवलेला असा. 24 चेंडू पहिला षटक मैदानावरती चालू असतात. 4 चेंडू झाले तर 5वा चेंडू घेऊन येता असा अनिकेतसाठी. उत्कृष्ट पद्धतीने मारले चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण केलेला असा आहे आणि या चेंडूवरती चांगली टायमिंग नसल्यामुळे या ठिकाणी विकेट घेऊची संधी होती परंतु ती गमावलेली असा. धावसंख्येला ती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजून बराच काय करू जाता. खटक्यार बॉट जाग्यावर पलटी मारूचा. षटकार चौकारांची आतषबाजी करूची असा प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघता असत. पुढतो चेंडू कुणालचो गोलंदाजी मार्क वरसून आणि खेळता असा तो ऑफटोनच्या बरोबर भारीला खेळाडू आणि 2 पाय टेकवून खेळलेलो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती एका धावेवर समाधान माणूसा लागता असता. धावसंख्या झाली असं ती धावसंख्या आलेली 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्यांच्या मोबदल्यात. डीजे वाले थाटावलेले असतात त्यांनी गाणी लावतात. दिसतात तो सचिन नावाचा गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करता असा तो. पहिली गोलंदाजी केली ती कुणाल नावाच्या गोलंदाजाने. त्यांनी 8 धावा दिल्या आणि 1 विकेट हासिल केल्या. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतलेलो आणि आता दुसरं गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन येतात तो सचिन नावाचा गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. जोडी मैदानात असा ती चिन्मय आणि अनिकेत नावाची. स्ट्राईकवर खेळता असा तो अनिकेत नावाचो फलंदाज. बघूया त्याच्यासाठी पहिलं चेंडू सचिन याचो. अनिकेतसाठी चेंडू रिसीव्ह खेळ
खेळण्याच्या नादात बॅट्समॅन बॉलचा काय संपर्क झाला, चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात. रिसिव्ह खेळण्याच्या नादात बॅट्समॅन बॉलचा काय संपर्क नाही. मराठ्या ढोरात तराचे वडे म्हणतात त्याच्यातली परिस्थिती. पुढतो चेंडू पुन्हा एकदा हवेत उडवलं, चेंडू पाय टेकून आणि चेंडू आली क्षेत्ररक्षण करतात. चांगला जेल टिपलेलो असा आणि खेळाडू या ठिकाणी बाद झालेलो असा. दुसरं झटको बसलेला संघात अनिकेत याच्या स्वरूपात खेळाडू बाद. पावला टाकताना अतुल नावाचा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करता असा तो खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानात दिला होता. स्ट्राईकवर करणे लेफ्टी बॅट्समन आणि गोलंदाजी मार्कवर दिसतात सचिन नावाचं गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरं चेंडूवर बोल्ड झालं, बाद झालं असं खेळाडू. संघासाठी काय करू शकतो. फलंदाज बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानावरती बाबू कासले नावाचा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करता असं. गोलंदाजा हॅट्रिकचा चान्स असा. 2 विकेट त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर घेतलेले असत. क्षेत्ररक्षणात थोडस बदल दिसता असा. बघूया हॅट्रिकची संधी आणि कोण यशस्वी ठरतात आपल्या घरी आता बघूचा असा. फलंदाज काय गोलंदाज. उत्कृष्ट पद्धतीने खेळलेला चेंडू त्याला चांगलं कट केलेलं असा आणि चेंडूवरती चोरटी एक धाव घेतली असा. धाव संख्येत वाढ झाली. धाव संख्या झाली ती 9 धावा. मैदानावरती चेंबूरचे चिंगारी खेळ केलेले असत. स्ट्राईकवर बघूया काय करत असत ते. पुढे येऊन खेळता असत आणि पुढे येऊन खेळण्याच्या नादात बॅट्समॅन बॉलचा काय संपर्क झाला. चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात. चेंबूरचे चिंगर काय करू शकले नाही चेंडूवरती. बरेच पुढे गेले ते खेळात. जर षटकार मारलो तरी तर 500 रुपयाचा पारितोषिक 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेला असा. अजित साळुंके सर यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक षटकार मारलो तर. चेंडू गेलो बॅटच्या खालसून विकेट किपरच्या मागे आणि चेंडूवरती छोटी धाव घेतलेली असा. अशा पल्लवित केलेले होते 1000साठी षटकार मारलो तर. चेंबूरचे चिंगर पण काय करू शकले नाही. षटक संपलेला असा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला ती 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजून 2 षटका शिल्लक असत मैदानावर. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असा मैदानावरती. 2 नावाजलेले खेळाडू मैदानावर स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवर दिसतात. बघूया आपल्या संघासाठी काय करत असत. सामना चाललो असा प्रेक्षकांच्या माहितीसाठी. बाजारपेठ कट्टा विरुद्ध
बामनदेव भटवाडी असो चिन्मय याने मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे लावण्यात आलेलं आहे. ते अशी बक्षिसांची खैरात होताना चेंबूरचे चिन्मय चिंगार यांच्यासाठी बरीच बक्षिसा लागलेली असत आहे. गोलंदाज असा तो ओमकार नावाचं पहिलं चेंडू झालेला तिसऱ्या षटकातलं आणि या चेंडूवरती धावा निघालेल्या असत. ते एक धावसंख्येत धावसंख्या झालेली असते ती 11 धावा. बाबू कासलेंचा षटकार मारतो 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला असं साळुंके सरांकडून. बक्षिसांची खैरात वारंवार होताना आपल्या फक्त पैसे घेऊन खिशात घालू शकत काम तमाम करतो असा मैदानावर. आणि हे चेंडू गेलो बघूया आणि चेंडूच्या क्षेत्ररक्षक असा चिन्मय यांनी जर 6 मारलं तर 500 रुपयाचा पारितोषिक असा अनिकेत. अशी बक्षिसांची खैरात मैदानावर होता असा बघूया. पुढचा चेंडू षटकार फक्त मारूच आणि 5च्या खिशात घालू षटकार मारूच्या नादात पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण बॅटलो आणि बॉलचो काय संपूर्ण. या चेंडूवरती एक धावसंख्येत धावसंख्या झालेली असत ती 13 धावा. 3 चेंडू झालेले असत अजून 3 चेंडू तिसऱ्या षटकाच्या शिल्लक असत. बक्षिसांची खैरात होता फक्त षटकार मारूच आणि पैसे खिशात घालूचे असत. अशी संधी परत पुन्हा गावाची नाही. चिन्मय हवेत खेळलेला चेंडू आणि चेंडू बघूया खाली जाता तो या चेंडूवरती चोटी 2 धावा घेतलेल्या असत. धावसंख्या झालेली असे 2 धावांनी वाढली धावसंख्येला ती 15 धावा. चेंबूरच्या चिंगारी मैदानावर खेळता असं त्यासाठी बरीच बक्षिसांची आतषबाजी झालेली आता पुन्हा एकदा खेळण्याच्या नादात चेंडूवर चोटी एक धाव घेतलेली असा. या चेंडूवर सुद्धा 6 मारला तर 500 रुपयांचा पारितोषिक लागलेला असा. असे 500 रुपयांची बक्षिसा लागता असत. फक्त एक षटकार मारूचा असा एवढाच काम करत होता. क्रिकेटमध्ये लोक सांगतात पैसे मिळणार नाही पण हा एक बक्षिसांची खैरात होता असा. क्षेत्रमित्रांनो खायचा वासाने फक्त आपण काम तमाम करू का आपल्या पैसे मिळतले. पुन्हा एकदा खेळलो चेंडू गेलो ऑफसाईडच्या दिशेन आणि चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक धावताना या चेंडूवरती बघा किती धाव येतात ते आणि चांगला कॉलिंग नसल्यामुळे या चेंडूवरती 3 धावा घेतलेल्या असत. धावसंख्या झाली 3 धावांनी वाढली ती 19 धावा. शेवटचं षटक मैदानावरती बघूया कोण टाकता असा. 3 षटकाच्या सामन्यात धावसंख्येला 19 धावा. 4 मारलं तर 500 रुपयांचा पारितोषिक लागला असता आणि 6 मारलं तर 1000 रुपयांचा पारितोषिक लावले. त्या दोन्ही खेळाडूंपैकी एका खेळाडून जरी 4 मारलो चिन्मय जर 4 मारलो तर त्याला 500 रुपये गावतले असत. हे बक्षिसांची खैरात होता चिन्मयसाठी. चेंबूरचे चिंगारी असत ते असं आहे ते सांगतो. व्यवस्थित खेळलेला चेंडू बघूया चेंडू काही जाता तो चौकारात गेलो तर 500 गावतले पण चेंडू काय चौकारात जाणार नाही. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असत आणि चेंडूवरती धावा निघाले असत ते 2 धावा. धावसंख्या झालेली असत ती 21 धावा. प्रेक्षक सदा उत्सुक असत बघूया 500 आणि 1000 कोण घेऊन जाता. तो जर चिन्मय जर चौकार मारल्यानंतर 500 गावतले आणि षटकार मारल्यानंतर 1000 गावतले असत. फक्त एक चौकार किंवा षटकार मारतो असा. पुन्हा धावा चेंडू बघूया खाली जाता तो चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक चांगला खराब क्षेत्ररक्षण केलेलं जाते. चेंडूवरती किती 2 धावा घेतलेल्या असत. धावसंख्या झालेली असत ती 23 धावा. 2 चेंडू झालेले असतात अजून 4 चेंडू शिल्लक असत. 4 चेंडू मध्ये बघूया काय होतं आता. 44 धावांचं लक्ष ठेवलेल्या मैदानावरती धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. एक षटकार मारलो तर 1000 रुपये गावतले आणि एक चौकार मारलो तर 500 रुपये गावतले. बरोच स्टिकच्या पुढे येऊन खेळलेलो चेंडू हवेत आणि बघूया चेंडू विकेट किपरच्या कपडावर आणि विकेट किपर जेल घेतलेला असा आणि या ठिकाणी खेळाडू बाद झालेलो असा. तो सर डीजे वाला आपला गाणं लावतात.
चेंडू रवलेला शिल्लक असत आणि 3 चेंडूवर जर षटकार मारले तरी 1000 गावतले आणि चौकार मारले तरी 500 गावतले असत. या चेंडूवरती विकेट किपरच्या मागे खेळलेला चेंडू आणि एक धाव संख्या झाली यासाठी 24 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असत. 2 चेंडूवर करामत करूची असा शेवटचे 2 चेंडू 5वा चेंडू मैदानावर टाकताना गोलंदाज आणि फलंदाजाचा जो काय बॅट आणि बॉलचा काय संपर्क झाला, चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात. धावसंख्या झाली यासाठी 24 धावा. बक्षिसांची खैरात झाली चिन्मयसाठी, पण चिन्मय काय करू शकलो नाही. पुन्हा एकदा खराब चेंडू, अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. हे चेंडू पुन्हा टाकूचा लागतो. शेवटचा चेंडू असा पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धावसंख्या झालेली असा ती फक्त 26 धावा. सामनो जिंकलेलो असा तो बाजारपेठ कट्टा या संघात. आता यानंतर सामनो होईल वीर सायलिंग कट्टा विरुद्ध